संजय राऊत साहेबांनी माध्यमांमधून अभिनंदन केलं हे तुमच्या माध्यमातून आणि टीव्हीवरच्या बातम्यांमधून मला कळालं. मी राऊत साहेबांचं मनापासून आभार मानते. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे की विरोध हा तत्वापुरता, राजकारणापुरता, निवडणुकांपुरता ठेवायचा असतो आणि तीच महाराष्ट्राची संस्कृती त्यांनी जपली. पण राऊत साहेब, विनंती करते, राऊत साहेब, एक वेळेस माझं अभिनंदन करू नका, कारण ज्योती वाघमारे ही शून्य आहे. पण या ज्योती वाघमारेला संसदेत, राज्यसभेत पाठवण्याचं पुण्य ज्या दिलदार लोकनेत्यांनी केलं ना, एकनाथजी शिंदे साहेबांचं. राऊत साहेब, प्लीज माझ्यासाठी एकदा एकनाथ शिंदे साहेबांना फोन करून त्यांचं अभिनंदन करा की जे धाडस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दाखवत होते. पान टपरीवाल्याला मंत्री करायचं, भाजी विकणाऱ्याला मुंबईचा महापौर करायचं, रिक्षावाल्याला मंत्री करायचं, हे धाडस परत एका गोरगरिबाच्या, मागासवर्गीयाच्या भीमराजकी बेटीला राज्यसभेसारख्या वरिष्ठ सभागृहात पाठवण्याचं धाडस, जाती धर्म बाजूला ठेवण्याचा बाळासाहेबांचा वारसा ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी चालवला, राऊत साहेब, त्यांना फोन करून अभिनंदन करा. तुम्ही आजारी होतात तेव्हा शिंदे साहेबांनी तुमच्या भावांना, आमदार सुनील राऊत साहेबांना फोन करून विचारपूस केली होती. ते राजकीय सौजन्य त्यांनी दाखवलेलं होतं. आपणही ते दाखवावं आणि मान्य करा राऊत साहेब की माझे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी जो 3 वर्षापूर्वी उठाव केला तो लेकरा बाळांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी केला नव्हता हो.